याडबीड लागलं तुला का गंमत वाटती सगळी? आता आमच्या दोघांचं लगीन झालंय, सरकारांचं आणि माझं. लग्न म्हणजे? मोठ्याई म्हणजे सरकारांचं आणि आईचं लग्न झालंय, लग्न. आणि मी या घरचा मुलगा. नमस्कार, मी संकल्प हंबीरराव कदम कदम कदम. काके काके दिव्या पाहिजे दिव्या. मोठ्याई बाकी नाही मला काय माहिती. हा मावशी, तुमच्याशी मी बोलतच नाही. मला बोलायचंय ना ते ह्याच्याशी. अरे तुला माहित होतं ना सगळं? सरकारांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतास ना तू? तिथल्या सगळ्या खबरी सरकारनं द्यायचं ना तू? अरे बघ काय झालंय ते. तो माणूस त्या बाईशी लग्न करून आलाय. सुजा, एकदा विश्वासात घ्यायचं, एकदा. सोड ना, तू कुठला विश्वासात घेतोय? तुला जर घर धरून ठेवायला जमलं असतं ना तर पिऊ वहिनी एवढे वर्ष घराच्या बाहेर राहिलीच नसती. हे तुला दिसतंय का? माणूस का चालवर आहेस तू? दिसतंय का तुला काय चाललंय ते? तुझा बाप तुझ्या आईला डावलून बाहेरच्या का बाईला लग्न करून घरात घेऊन आलाय. दिसतंय का तुला? अरे नुसता उभं काय काहीतरी कर ना. आमचा भाऊ नाही कधी झालास रे. कधी भाऊ झाला नाहीस आमचा, दादाचा माझा. ना पिऊ वहिनीचा कधी नवरा झालास, ना त्या आरूचा कधी बाप झालास. रे तुझ्या आईनी जन्म दिलाय ना, तिचा पोरगा तरी हो ना बाबा, हो ना पोरगा. अरे त्याला कशाला बोलतोयस? त्याची काही चूक आहे? तू त्याचा भाऊ आहेस ना, तुझी चूक आहे. वरतोड करून बोलते ना. त्याची बायको, तिची चूक आहे, त्यांच्या आईची चूक आहे. हो, ही सगळी चूक या रुक्मिणीची आहे. या रुक्मिणी पायीच मी हे घर सोडून गेलो, कारण तिला हे घर कधी सांभाळायला जमलंच नाही. कधी कुठला निर्णय वेळेत घेतला नाही, त्याची अंमलबजावणी करता आली नाही. काय झालं थोरल्या पोराच्या संसाराचं? गेली 15 वर्ष त्याच्या संसारावर फूल नाही. दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, त्याला तयार कर म्हणून सांगितलं. काय केलं? नाही जमलं. सुजाच्या या बायकोला धाकात ठेव म्हटलं होतं, ते तरी जमलं का? अर्जुनला नीट शिकव, तेही जमलं नाही. काय नव्हतं तुझ्याकडं? सगळं होतं. सरकारची बायको. सरकारची बायको अशी? सरकारची बायको कशी पाहिजे होती? हा, एकदम खमक्या, सगळ्यांना पुरून उरणारी. पण ही निव्वळ मुळमुळू. अरे हिनं सरकारचा आणि त्याच्या घराचा आबच राखला नाही, हिला राखताच आला नाही. वा,
हप्पे, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत. खरं त्या उपकारांची परतफेड मी करायला पाहिजे. पण जाताना तुझ्यावर आणि एक जबाबदारी देऊन जाते. वहिनीची काळजी घे. तू जरी मला नवीन आयुष्य दिलं असशील ना, तरी जिवंत मला ह्या बाईनं ठेवलंय. आता हिची जबाबदारी मी तुला देते. काळजी घे तिची. आत्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला शब्द देते, मी आईला कधीच एकटं नाही सोडणार. अशा माणसाला देवघरात ठेवणार आहेस का तू? एवढं वाईट वागून सुद्धा? त्याने केलंय का तुझा विचार? तू करतेस एवढा? पहिल्यापासून असंच करत आली आहेस. म्हणूनच चूक फक्त त्याची नाही, चूक तुझी पण आहे. प्रत्येक गोष्ट त्या माणसाची ऐकत आलीस, प्रत्येक गोष्ट खाली मान घालून गुपचूप. आणि आता सुद्धा काय? अगं एवढी घाणेरडी गोष्ट करून आलाय तो लाजिरवाणी, आणि तुझं काय? पायावर डोकं ठेवते, माफी मागते. लायकी आहे का त्याला? अरे लाज वाटते का तुला? अरे बाप आहे तुझा त्यो. रुपाली, जा जरा भाजी गरम करून घे. आणि भाजी भाकरीचं ताट दे मला, त्यांना घेऊन जाते. 4 महिने जेवले पण नसतील का पोटभर? माझ्या हातचं 4 महिने खाल्लं नाही त्यांनी. कसे राहिले काय माहिती. तू भाजी भाकरीचं गरम करून दे, मी ताट घेऊन जाते. जा जा. आणि बघ 2 पापड तळ, त्यांना लय आवडत. जा जा तू जा. रुपाली, आमच्या जेवणाचं काय? हे काय वाढतच होतं. आता आम्ही जरा पोरी बोलत बसल्या वेळ मी स्वतः घेऊन येते. तुझा काय संबंध? रुपाली, काय सांगतोय मी? जा आज जाऊन 2 जेवणाची ताटं घेऊन ये तिकडं, माझं आणि मनीषाचं. बघितलं सर, माझ्याकडे बघितलं पण नाही. मला सरकारांनी टाकली. आता अख्खं गाव मला टाकलेली बाई म्हणून बघणार माझ्याकडं. आई, कोणी काही म्हणणार नाहीये तुम्हाला. हाऊस स्वप्नील सरांना, सुजय भाऊजींना तुम्ही जन्म दिलाय. अर्जुनला आईचं प्रेम दिलंय. आम्हाला सगळ्यांना सांभाळलंय तुम्ही. आणि तुम्ही वस्तू आत का टाकून द्यायला? असं काही नाहीये. ए काके, हे असं काय बोलू नको ग. आणि रडणं थांबव. पहिलं रडणं थांबव. रडून रडून आजारी पडशील का? ये चल इकडे, बस ये. आपे आई बरं, सावकाश. रडू नको, बस. या सरकाराने इतका घाणेरडा माणूस नाही पाहिला मी या ठिकाणी. हो, असं कसं बोलताय तुम्ही? सरकार आहेत ना ते. सरकार असले सरकार कायम काहीतरी घाण करून ठेवायची सवयच आहे ना. अहो, सगळा दोष त्यांच्या एकट्यावर टाकून काय होणार आहे? त्यांचाच दोष आहे रुपाली या ठिकाणी. त्यांचाच दोष आहे, मला पक्का माहिती. आपण बाहेर मगाशी सगळे काय बोलत होतो, त्या मनी मावशीनंच काहीतरी केलं असणार आहे. आणि सरकार लहान आहेत का रुपाली? हाताला धरून नेलं आणि म्हटलं लग्न कर की केलं. मगाशी मनी मावशी काय म्हणाली ऐकलेस ना? अगं हेच मागं लागले होते तिच्या. सरकार का करतील मनी मावशीशी लग्न? तसंच काहीतरी कारण असेल ना. काय कारण नाही गे, काय कारण नाही.
या माणसाचे विचारच घाणेरडे आहेत. मला नव्हतं म्हणत दुसरं लग्न कर म्हणून, तेव्हाच समजायला पाहिजे होतं मला. बरं तुम्ही नका एवढा त्रास करून घेऊ. काय बोलतेस तू रुपाली? आईची अवस्था बघितलीस ना? आणि यांना या वयात ही थेरं सुचतायत. आईनी पण हे सण करायचं का या वयात? काय नाही, माझीच चूक झाली. पहिल्यापासून यांचं मान खाली घालून ऐकत आलो ना, ती चूक झाली. वेळच्या वेळी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होते, पण त्या गोष्टींना विरोध करायला पाहिजे होता. त्याचीच फळं भोगतोय मी, दुसरं काय. आणि दिवस पण काय निवडलाय, त्याच्या आनंदाचा दिवस. घाणेरडा माणूस. तुम्ही शांत व्हा बरं, खरं शांत व्हा. ते ठीक आहे, पण तुला सांगतो त्यांना कसलीही मदत तू केलेली मला आवडणार नाही. मी तर बोलणारच नाही त्या माणसाशी. बरं नको बोलूयात आपण त्यांच्याशी, ठीक आहे? तुम्ही झोपा जा, मी लाईट बंद करते. लाईट कशाला लावली? बंद करते आधी. काय झालंय सुजय? कशाचं काय झालंय? बंद करा ते लाईट. चिडचिड करू नकोस. मी 2 दिवस झाले बघतीये तू काहीतरी वेगळंच वागतोयस. होस काहीतरी बोलू नको पिऊ. खरंच मला असं वाटत होतं की आत्यांच्या लग्नामुळे तू नाराज आहेस, पण मला आता असं वाटतं की ह्या सगळ्यातलं तुला आधीच काहीतरी माहित होतं. तुझी ही शोध पत्रकारिता बंद करा आधी. मला काय माहित नव्हतं. हे बघ सुजय, माझ्याशी बोलू शकतोस तू, मी नाही सांगणार कोणाला काही. वा रे वा, एवढं तेवढं काही झालं की त्या अप्पीपाशी जाऊन बघत असते तू. यावेळी नाही सांगणार. मला नाही माहित काय. मला एक सांग, सरकारांना घरातली माहिती कशी कळत होती? तुला सांगितलं ना नाही माहित म्हणून. जा त्यांना जाऊन विचार. सुजय हे बघ, आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता लई विचित्र घडते. बाकी कुणाचा नाही, आईंचा तरी विचार कर की. गप झोप, मला अक्कल शिकवू नको. बरं हे सगळं राहू देत. मला एक गोष्ट सांग, सरकारांनी हे जे काय केले ते पटलंय तुला? हे सगळं कुणामुळे झालंय माहिती ना? या अप्पीमुळं. तिचा काय संबंध? तिचा काय संबंध म्हणजे मनी आणि संकल्प कुणामुळे आले? तिच्याचमुळं. आज अप्पीचं संकल्पाचं लग्न झालं असतं तर हे दोघं कशाला खार खाऊन बसले असते तिच्यावर? ती लग्नातून पळून गेली आणि आता ही दोघं आली आपल्या बोकंडीत बसायला. तू उगाच सगळ्याचं खापर तिच्या माथे फोडतोयस. वाटलंच होतं मला. पिऊ उद्या मी मेलो जरी ना तरी तू तिचीच बाजू घेणार आहे. सुजय अरे काय बोलतोयस? ती पण आपल्या घराच्या भल्याचाच विचार करतेय ना. भलं झालंय आता घरात भलं. बस आता निस्तार. काय कुठला विषय कुठे घेऊन जातोयस? हे बघ पिऊ, तुला एकदा सांगितलंय मला काहीच माहित नाही म्हणून. गप झोप आता. लाईट बंद करून झोप. तन 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 लावली सगळी. हो की हा. अगं जेवायला वाढ पटकन, जायचंय परत मला. अहो भात लावलाय, तेवढं झालं की वाढते बघा. अगं भात नसला तरी बी चालतो की मला. काय दीपे डॉन आज घरीच आहे, कुठे गेला नाही? नाही आज जरा वर्क फ्रॉम होम करते. अहो बर, ती करता करता काहीतरी घरातली कामं बी करा. काय उठ की जरा. घ्या. काय आपीचा फोन आला होता का? का ग काय? जसं काय तुम्हाला काय माहितच नाही काय झालंय ते. बापू ती सरकार जरा येडा आहे काय? दिप्या असं बोलतात का? मोठी माणसं आहेत ना ती. काय चुकीचं बोलला तो? खरं तेच बोलतोय की. आणि काय हो? त्यांनी असं का बरं केलं असेल? सुषमा काय कळायलाच मार्ग नाही ग. काय राव, ती म्हणे आधीच डेंजर बाय आहे आणि आता तर तिची सासू झालीये ती. एक तर आपीवर आधीपासूनच राग तिचा, आता तर तिचं लचकच तोडल. तिने काय केलं बिलं तर? नाही नाही सुषमा, असं काय नाही होणार. अगं अर्जुन आहे, विनायकराव आहेत, पियू आहे. मी तर म्हणते ना आपण आपीला इथे बोलूनच घेऊ. हा काय? अहो कारण आहे की आपल्याकडं बाळणपणाला बोलून घेऊ तिला. अगं मागं मी गेलोच होतो की सुषमा, तेव्हा काय विषय झाला तुला माहितीच आहे की. हो अगं मम्मी, आता दाजी काय महिन्यानंतर तुरुंगात जातील. दाजींना दीदी बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे ग. अरे पटतंय मला, पण त्यांची केस चालू आहे अजून. आता माझा जीव लय घाबरा झालाय बघ. आता त्या केसचा निकाल पण कधी पण लागू शकतो.
होय सुषमा, लईत लई 1 महिनाभर बघ, त्याच्या पुढे काय जात नाही निकाल. म्हणावं आता 4था सोडून 5वा सुरू होतोय आपल्या लेखीला. पहिलट करीने आपली लेख. खरं सांगू ना, मला ना त्या बाईचा अजिबात भरोसा नाहीये. 1 नंबरची पाताळ यंत्री बाई येते. तिनं काही केलं बिलं तर? नाही नाही अगं, ती काय नाही करणार, तू उगाच काळजी करू नकोस. बापू बरोबर आहे मम्मीचं. अहो त्या मनी मावशीचा काय भरोसा नाही. आधीच तिने दिदीला लय ताप दिलाय. मागच्या वेळी दाजी जेलमध्ये होतं तेव्हा ती कशी वागली तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितले. नाही, आपण दोघांना इथं बोलून घेऊ आणि मी बोलते एकदा त्यांच्याशी. बस. हा बर, मी बघतो काय करता येते. बघतो काय नाही. हा तुम्ही आत्ताच्या आत्ता बोलून घ्या त्यांना. बर, मी बोलतो त्यांच्याशी. तुमच्या दोघांचं बी पटतंय की मला. आता त्या मनीकडे ताकद आहे. हात धुवून मागे लागेल माझ्या आप्पीच्या. दाजी दिदे, घरात ती मनी मांजर येऊन बसले, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना टेन्शन आले. तो विषय होय. त्याचं कसं आहे अर्जुन, तू म्हणला होता म्हणून आप्पीला इकडे आणायचा विषय मी कधी काढला नाही. आहो बापू, पण आप्पे, हे बघ, आम्हाला तर लय भ्या वाटते बघ. अगं त्या बाईचा काही भरोसा नाही ग. अगं मम्मी, तुम्ही लई काळजी करताय. खरंच एवढी काळजी करू नका. असं कसं म्हणतीस ग तू? अगं तुझं पहिलं बाळणपण आहे, त्यात आता 5वा सुरू झालं. हे बघ, आता लय जपायला लागतं बघ. आणि आप्प्या, त्यात तू पूर्ण वेळ घरी पण नसतीस. कामाचा व्याप आहे तुझ्या पाठीमाग, म्हणून म्हणतो विचार कर. हा, आणि राहिला विषय दाजींचा. दाजी येत राहतील की भेटायला? काय हो दाजी? हा हो आप्पे, तर ती इच्छा नाही माझी, पण मामींचा मुद्दा पटतोय मला. मनी मावशी कधी काय करेल सांगू शकत नाही. मी काय म्हणते, तू आता इथंच आहे राहायला. नाही, हे बघा, मला तुमचं सगळं म्हणणं कळतंय, पण मी आता घर सोडून नाही येऊ शकत. अगं आप्प्या, असं का म्हणतीस? अर्जुन पण म्हटलं की आता. आहो हो बापू, तो काळजीपोटी बोलतोय, पण खरं सांगू का, घराला माझी जास्त गरज आहे आता. हा, हेच यासाठीच मी नको म्हणते. त्या मनीनं काही कुरघोड्या केल्या तर तू काय गप बसणार नाही. मी तुझ्या मागच हात धुवून लागणार. आणि घरचं बघायला मी आहे ना आप्पे, तू कशाला टेन्शन घेते? अर्जुन, तू काय काय बघणार आहे सांग मला. आणि तुला माहितीये की आईची अवस्था सध्या कशी येते. आपे हे बघ, आता ना दुसऱ्या कुणाचा विचार करू नको ग. अगं फक्त तुझ्या पोटातल्या बाळाचा विचार कर. मम्मी, मी फक्त बाळाचाच विचार करते म्हणूनच बोलते. बाळ घरात येण्याआधी ना मला घरातली घाण साफ करायची. ती मनी मावशी ना घुस आहे घुस. ती घरात घुसली आणि घर पुकरते. त्याआधी तिला बाहेर काढायला नको. 1 नंबर तिथे ती म्हणे आहे ना, घुस आहे घुस, बाहेर काढ तिला. दिप्या, अरे मोठे आहेत ना ती, त्यांच्याबद्दल असं बोलतात का? मी कुठं, दिदीच म्हणले आता. बापू, मम्मी, तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? हे बघा, मी आता घरात राहणं जास्त गरजेचं आहे. घरात कलेक्टर असल्यानंतर त्या बाईला जरा वचक बसेल. ते सगळं ठीक आहे, आपली काळजी वाटते ग. अगं त्या बाईने काय केलं बिलं तर? नाही मामी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाळाला काय करायला जाणार नाही. हा मम्मी, एवढी हिंमत नाही त्या बाई. आणि हा, आता मला माझ्या घरासाठी उभं राहिलंच पाहिजे. नापी, आता स्वतःची काळजी घ्यायची. हो मम्मी, आणि ते जरा वरचेवर येत जा ग. अगं हो. खरंच रे अर्जुन, मलाही कळत नाहीये. त्यांचा आपल्यावर राग आहे म्हणून करत असतील का रे? म्हणून एवढं मला तर वाटतंय ना, तिच्या मनात दुसरं काहीतरी झालंय. अशा लई प्रश्नांची उत्तरं शोधायची. सरकार असं का वागतात ना, याचं मेन उत्तर शोधायचं. अर्जुन, त्यांचं ना मला सांगूच नको. मनी मावशीला साथ देत आहेत ते, बाकी काही नाही. ती दाखवण्यापुरती आप्पे. तुला खरं सांगू का, लहानपणापासून आम्ही सरकारांचा लय मार खाल्ला. लय म्हणजे मी, सुजानी, दादाला तर आमच्या समोर मारलं त्यांनी. चुकी असते ना सुट्टीच द्यायची नाही, पण आज मारलं का दादाला त्यांनी? काय नाही रे, त्यांचं मन खात असणार. त्या पलीकडे काही असेल असं मला अजिबात वाटत नाही. नाही 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 आप्पे, सरकार हा पश्चाताप करणारा माणूस नाही. खरंच सांगतो, निगरगठ्ठ माणूस येतो. आणि त्यांचं मन जर एवढं हळवं असतं ना, तर आत्याला एवढे वर्ष कोंडून ठेवलं नसतं. मला नाही पटत आहे अर्जुन, ते चुकले तेवढं मात्र नक्की. तू ठरवूनच टाकलेस सरकारांचं चुकले म्हणून.
एकदा आहे ना मी काय बोलतो ना त्या बाजूने विचार करून बघ. अर्जुन आता या गोष्टीचा विचार केला पाहिजे की रोज उठून ती मनी मावशी कुरघुड्या करणार म्हणजे करणार, त्याला तोंड कसं द्यायचं. ते घायच म्हणा. आणि आता ना रोज त्यांच्या मनासारखं होतंय सगळंच. होतं काय सकाळ संध्याकाळ भांडणं चालल्यात घरात राहू. मग तीच भांडणं नाही झाली पाहिजे अर्जुन. हो वागते पण आपण काय मुद्दाम करतोय का? सरकारनं मनी मावशी असं वागतात ना माझं डोकं चालतं माहिती. अरे हो पण त्यावर काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे ना. ठोस उपाय एकच. सरकार असं का वागतात ना याच्या मुळाशी जायचं, कारण शोधायचं आणि मनी मावशीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवायचा. एवढ्या सहजासहजी निघणार आहेत का त्या घरातून? अप्पे अगं तू पण काळजी घेतली पाहिजे आता तुझी. का? तुला नाही कळलं पण मला कळलंय. अप्पे तुझं पोट दिसायला लागलंय. आपलं बाळ मोठं होतंय अप्पे. ए चिटुकल्या तू इकडे आहे ना. तू काय करतोय? ए बाळा इथेच ना तू आता. अर्जुन हे नको करू, ऐक माझं. अगं थांब ग बाळाला दाखवायलाच करतोय मी. आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना ते मोठं होईल उद्या काय पोरगा पोरगी जे काय असेल ते त्यावेळी काय म्हणाल बाबा मी मोठा झालोय. त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी ए चिटुकल्या तू इकडे होतास एवढे एवढेच आहे बघ 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 आणि बघ तुझी आई. आणि हे बघ हे तुझे बाबा आहेत. मी त्यांना शहनशाह म्हणते बरं का. आई शपथ सांगतो बाळा तुझ्या आईपासून 1 मिनिट पण लांब राहत नाही मला माहितीये का. माझं काही वेगळं आहे वे. तुझे बाबा नसले की मला करमतच नाही. म्हणजे बघ की आता अर्जुन काय तू पूर्ण हो मला द्या की नाश्ता लय भूक लागली हो. रुपाली वहिनी द्या की. ए रुपाले बंटे काय म्हणतो कळलं नाही का? त्याला बी दे नाश्त्याला. आता बंट्या ह्या घरचा आहे त्याच्यामुळे त्याची काळजी घ्यायची. हा हो मावशी तिथं आम्ही तुम्हालाच आपलं मानत नाही तुमच्या बंटेची पिपाणी कुठं वाजवताय आमच्या घरात. अर्जुन दादा अरे असं बोलतात का भावाबद्दल? स्वप्नील दादा तू सांग की त्याला कसं बोलायचं असतं ते. अर्जुन आईला बोलवून आण त्याशिवाय मी नाश्ता नाही करणार. काय बोलवायची गरज नाही. आम्ही काय कोणाला म्हटलं नव्हतं बाहेर येऊ नका म्हणून. हा मग काय तर यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर आधीच्या बायकोला कवाच हात धरून बाहेर हाकलून दिलं असतं. पण सरकारांनी तसं केलं नाही ना. नशीब. नशीब आमचं का तुमचं? अहो जरा तुम्हीच विचार करा की सरकारने पहिल्या बायकोला का नाही बाहेर काढले ते. भाऊजी मला अजिबात बोलायचं नाही सांगून ठेवते तुम्हाला. थांबा जरा. सरकार मी आईना बोलून आणते सगळी सोबत नाश्ता करूया. येऊ दे नाहीतर नको येऊ दे. मी माझी नाश्ता करून घेते बाय. असं कुठं काय वागणं असतं का तवा? जेव्हा सरकार घरात होते ना तेव्हाच काळजी घ्यायची होती त्यांची. पण तवा नाही घेतली आणि आता रडत बसायचे. बघू ना आता किती दिवस खात नाही ते. आपल्यातली चूकच कबूल करायची नाही ना. आता स्वतःमध्ये काहीतरी कमी असेल म्हणूनच सरकारांनी माझ्याशी लगीन केलं असेल ना. टाळायला पाहिजे ना. मरे जाऊ तिकडं. मला नाही काय खायचं इथलं. अहो असं नका करू. 2 घास खाऊन जा की. दादा. अहो हो ऐका की थोडस खाऊन जा. नाश्ता अहो हो मावशी बरोबर मऊ काळजाची माणसं निवडता ना तुम्ही टोमणे मारायला. मला मारा की टोमणे तुम्हाला उत्तर देतो मग. भाऊजी आज पहिल्यांदा ते घरात न खाता बाहेर पडलेत. डबा पण नाही नेला.
वहिनी नका काळजी करू तुम्ही. तुम्ही एक काम करा, आप्पी आता ऑफिसला निघते ना, तुम्ही आमच्या दोघांचा डबा पाठवा, माझा आणि दादाचा. मी बघतो. तू तरी लागतो. ए आप्पे, मला अजिबात अक्कल शिकवायची नाही हं? सांगून ठेवते. जा आणि मला आणि सरकारांना चहा घेऊन ये. हो आणते की चहा. आणि सरकार तुम्हाला चांगली 2 कप चहा आणते, कारण चहा सुद्धा आईंनी केलाय. काय नको मला, ते पोहे बी नको आणि तुझा चहा बी नको. सरकार, तुम्ही काय खात बसले हा? का काय चहाची वाट बघताय का काय? उठा, चला खोलीत. अरे दादा तेवढं थोडंच राहिले, संपवलं असतं. दादा संपव की. या संकल्प ढोबळे, तुम्हाला आमच्या फॅमिलीचा हिस्सा व्हायचंय ना? हा मग हा, मग आमच्या फॅमिलीचा हिस्सा व्हायचा असेल तर तुम्हाला काम करावं लागतील. अहो आमच्या घरातली सगळी पुरुष मंडळी बायकांना काम करू लागतात, मग तुम्ही पण करा बरं. चला या नाश्त्याच्या प्लेट धुवून घ्या. रुपाली ताई आतली भांडी द्या त्यांना. नाही मला काम आहे. अहो थांबा भांडी की. द्या मला. चल भांडी बिंडी घासत बसतोय मी. संकल्प आंबीरराव कदम सदस्य व्हायचं ना, ताट राहिली की धुवायची. अप्पे, तुला कुणाला ना कुठल्या भाषेत सांगायचं हे बराबर कळतं बघ. हा बाबा, म्हणून तर ती आज कलेक्टर झाली तरी अख्खं गाव तिला आप्पीच म्हणतं. मोबाईलवर पण व्हिडिओ व्हायरल झालाय. अर्जुनला फोन करूया का? नाही नको, आल्यावर सांगूया त्याला. मला वाटते आप्पीला आतापर्यंत कळालं पण असेल. काय चाललंय ना आपल्या घरात, मला तर काही कळनाच झाले. रोज नवीन काहीतरी घडते. मनी मावशी आल्यात ना आता, त्यांचाच पायगुण. चकुलीने भारी नाटक केलं ना. मस्त केलं. काय झालं, असे का उभे सगळं? का तुम्हाला काही माहितच नाही का? नाही, काय झालं सर? विना काका टीव्ही लाव. माळरानावर फुलतोय कलेक्टर मॅडमचा रोमांस. साताऱ्याच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने व त्यांचे पती अर्जुन कदम हे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. खरं तर अर्जुन कदम हे एक निलंबित पोलीस अधिकारी असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तशी कोर्टात केस गेले 3 महिने सुरू आहे, पण कलेक्टर मॅडमचे पती असल्याने कोणतीही गंभीर कारवाई नाही, असा सूर लोकांमध्ये उमटतोय. असं जर खरंच असेल तर हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्या फोटोज व व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय व्हायरल होत आहेत व त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. त्यांनी दिली असणार टीप. अप्पे अगं, असं खोट्या बातमीने काय फरक पडतो? बाबा फरक पडतो, कारण खूप हुशारीने दिली आहे ही बातमी. या सगळ्याचा परिणाम काय होईल माहितीये? मीडियामुळे आणि पब्लिकमुळे कोर्टावर प्रेशर येईल आणि त्यामुळे कदाचित भाऊजींना लवकरच जेल होईल. ए आप्पे, शांत हो. असं काय नाही होणार, आपण काहीतरी करू ना, मार्ग काढू आपण काहीतरी. हा चल तू आतमध्ये चल, फ्रेश हो. चल आवरून घे. आता कोणाला फोन करतो अर्जुन? दादा, आप्पी अशी खचली ना, त्यातून तिला एकच माणूस बाहेर काढू शकतो, बाप्पू. बापूंना फोन करतो. दोघांच्या मागे काय लागलेलं असतं ना, काही कळतच नाही. खरंच जोवरी मनीन संकल्प घरात आहेत ना, तो रोज काय ना काहीतरी असं घडणारच बघ. येतो म्हणले बाप्पू थोड्या वेळ. बरं झालं. अर्जा, पिऊ म्हणते ते खरं होईल का? नाही नाही कदम, तसं झालं तर मलाच नाही चालणार. मलाच नाही जायचं जेलमध्ये. आता घरात परिस्थिती काय बघता ना तुम्ही. या परिस्थितीत तुम्हाला सोडून, आप्पीला सोडून मला नाही जायचं. मी ये म्हणून आत्ता मनी मावशी गप आहे. आता आप्पीचं माझं डोकंच झालं ना, काय करायचं काय नाही. तू पहिला शांत हो बघू. अरे त्यांना बी हेच पाहिजे. अर्जुन, पिण्या काका म्हणतोय ते बरोबर आहे. तू शांत डोक्यानं विचार करून यातनं मार्ग काढ. आणि तू जर असा खचलास तर अपर्णाला कोण आधार देणार? जा अपर्णाशी बोल.
मला भाऊजींचीच काळजी वाटते. कसं सांभाळतील ते स्वतःला जेलमध्ये गेल्यावर. गेले बापू? हा. बस 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 जाऊ. तू काळजी करू नका. म्हणजे आता केसला स्पीड लागेल जरा, बहुतेक निकाल लागेल लवकर. मलाही आता असंच वाटतंय. तर तू खमकी राहा, तू स्ट्रॉंग राहा. काय तुला सांगायची गरज नाही खरं तर. आणि बघ, मी जेलमध्ये जायच्या आधी सगळं होईल तेवढं ओके करून जातो. तू नुसतं सोबत असलंस ना तरी असं वाटतं की तू सगळं ओके करशील. पण नसणार आहे ना मी नसणार आहे थोडे दिवस, म्हणजे जास्त दिवस. आधी एवढं काय जाणवायचं नाही, पण मग अशी पिऊ वहिनी म्हणल्या कोर्टावर प्रेशर येईल, केस लवकर लागल, निकाल. त्यामुळे जरा स्ट्रॉंगली जाणवलं, बाकी नाही. आणि म्हणूनच मी पण डिस्टर्ब झाले. अरे तुला सांगू का अप्पे, तू घेशील समजून सगळं. म्हणजे काळजी घेशील बाळाची, तुझी स्वतःची. मी आजपर्यंत जगात बघितलेली सगळ्यात स्ट्रॉंग बाई आहेस तू. त्यामुळे मला काळजी नाही बाळाची, तुझी. मी डोक्यात फक्त एवढं ठेवतो, माझी आप्पे आहे तिथं, बस. आप्पे, अगं येडी आहे काय, रडाबिडायचं नाही ग असं. अगं उलट भारी आहे माहितीये का, मी चाललोय जेलमध्ये ते भारी आहे. हा खरंच चांगलं आहे. सगळी जण काय म्हणतात माहितीये का, लांब राहिलं की प्रेम वाढतं. आता आपलं आधीच एवढं केवढं होतं कोणाच ठाऊक. बस रे. तू काय म्हणणार होतीस काहीतरी? एवढंच? सगळं शब्द सांगायची गरज नाही. हे भारी आहे. बापूंना बोलवलं पाहिजे दिवसाआड, नाही तर रोज. बापू येऊन गेले की पोरगी खुलती आहे, पप्पीच देते डायरेक्ट. हा गौपणा करू नको. पण खरंच आहे, बापूंना भेटले, त्यांच्याशी बोलले ना, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळतात. आप एक विचारू का ग, हे तू हसशील, मी होईल का ग बापूंसारखा बाप? अर्जुन तू लई भारी बाप होणार आहेस खरंच. बरं आपे, एक काम करायचं, उद्या प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. सगळ्यांना ठणकावून सांगायचं अर्जुननी जो काय गुन्हा केलाय त्याची शिक्षा तो बघणार आहे, ह्यात माझा काही संबंध नाही. अर्जुन नाही आपे, बघ आजपर्यंत माझ्यामुळे तुला जणांचं ऐकले, आता इथून पुढे तू ऐकावं अशी माझी अजिबात इच्छा नाही.